तुम्हाला अकोल्यातील शंकर आणि पार्वतीच्या लग्नाची पत्रिका मिळाली का? मिळाली ना? मग चला की, वाट कसली बघताय? 600 वर्षांची परंपरा असलेल्या लग्नाला चला की नटून थटून. लग्नस्थळावर पोहोचल्यावर सनई चौघडे आणि तुतारीचे मधुर सूर तुमच्या कानावर पडतील. वधूवर मंडळीची लग्नासाठी धावपळ, पाहुण्यांचा मानपान असं काहीसं दृश्य दिसतं. पण लग्न मंडपात बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण इथे नवरा नवरी नाही तर त्यांच्या मूर्त्या आहेत, शंकर आणि पार्वतीच्या मूर्त्या. हो, तुम्ही तेच ऐकलं. अकोट तालुक्यातील रेल गावात विवाह सोहळ्याचे हे आयोजन करण्यात आले. शंकर आणि पार्वतीचं लग्न लावण्याची 600 ते 700 वर्षांची ही परंपरा. महादेव कोळी आदिवासी समाजानं ही परंपरा आजही जोपासली आहे. चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध मुहूर्तावर हा लग्नाचा सोहळा संपन्न होतो. फक्त विवाह सोहळा पार पडत नाही, तर आदिवासी समाज लग्नापूर्वीच्या विधी थाटात पार पाडतात. यामध्ये हळद, पाटी, देवकुंडी, जेवणावळ ते हिरवा मांडव घालण्याच्या प्रथाही पार पडतात. अगदी खऱ्याखुऱ्या लग्नाप्रमाणे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. लग्न सोहळ्यात घुगरे परिवाराकडे वर पक्षाचा तर इंगळे परिवाराकडे वधू पक्षाचा मान परंपरेने आहे. लग्नाच्या वरातीत अनेक सामाजिक संदेशही देणारे फलक असतात. बेटी बचाव, शिक्षण आणि व्यसनमुक्तीचेही संदेश यामध्ये देण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लग्न हुंडाविरोधी असतं. लग्नाला संपूर्ण गाव आणि लांबूनही लोक उपस्थित राहतात. एवढंच नाही तर लग्नाला राजकीय नेतेही आवर्जून उपस्थित राहतात. लग्नाच्या तयारीपासून ते लग्न लागेपर्यंत सोहळा एकदम थाटामाटात पार पडला. या लग्नाची गावकरी दरवर्षी आतुरतेने वाट बघतात. तुम्हाला कसा वाटला हा विवाह सोहळा आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जयेश जगडसह उर्वी भांडारकर, झी 24 तास.